सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव योगीराज राहते आहे. सर्वांना हाते परिवारातर्फे सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. नमस्कार. मी गणेश बाबूराव हत्ते, राहणार बसवकवटा, तालुका कंधार. आमच्या शेतामध्ये आज मकर संक्रांती निमित्त वनभोजनाचा आनंद या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर या वनभोजनासाठी आमच्या येथील सुप्रसिद्ध असे आचारी जरी म्हणलं तरी चालेल असे आमचे आदरणीय चिद्रावर सर यांनी भोकरी वरण या ठिकाणी बनवलेलं आहे. ते कशा प्रकारे बनवतात त्यांच्या तोंडून आपण ऐकायचं आहे. सर नमस्कार. आपलं पूर्ण नाव सांगा. विश्वनाथ गोविंद चिद्रावार, राहणार मुक्काम पोस्ट बसवकवटा. या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त दरवर्षी या ठिकाणी भोकरी वरणाचा स्वाद घेतला जातो. या ठिकाणी वरण करत असताना तुरीची डाळ, मुगाची डाळ शिजून त्याचे घर्षण करून ती बारीक करावी लागते. मसाला इत्यादी घालून आपण त्याला फोडणी द्यावी लागते. ती फोडणी झाल्यानंतर त्या वरणाला उकळी यावी आणि उकळी आल्यानंतर मग त्या वरणाचा हा स्वाद आनंद आपण घेऊ शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता वरण कशा प्रकारे या ठिकाणी होत आहे. त्याला आता उकळी यायची बाकी आहे. आता सर यानंतर आता पुढं काय प्रोसेस आहे काय याचं प्रोसेस उकळी आल्यानंतर जेवायला बसणे आणि वरणाचा स्वाद घेणे. या ठिकाणी भात शिजत आहे. हे बघा, भात नंबर 1चा तांदूळ आहे. तर आमचे सर नंबर 1चे आचारी म्हणलं तरी चाल, गावामध्ये प्रसिद्ध आहेत आमचे सर भोकरी वरणासाठी. या ठिकाणी आमच्या शेतामध्ये त्यांनी भात बनवलेला आहे नंबर 1चा. सर कुठले तांदूळ वापरले त्यासाठी आपण? या ठिकाणी आपण आर्यल तांदूळ वापरलेला आहे. एक खोपी बांधली जाते, त्यामध्ये पूर्ण देवदेवतांची पूजा या ठिकाणी केली जाते. आणि या ठिकाणी माझं पूर्ण कुटुंब एकत्रित कुटुंब कसं असावं हे मी माझ्या कुटुंबाकडून मी आणि मला आमच्या जे आम्ही 8 भाऊ आहोत त्यांना जसे संस्कार आमच्या घरच्यांनी दिले तेच आम्ही पुढं बांधिलकी पुढे जोपासण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही दरवर्षी करत असतो. या निमित्ताने आमचे मित्रमंडळी येतात जेवायला. या ठिकाणी आमचे चुलते आदरणीय प्रकारचे हत्ते आहेत. आमच्या काकाकडून आपण जाणून घेऊ की दरवर्षी हा उपक्रम कशा प्रकारे राबवतात. दरवर्षी आम्ही मकर संक्रांतीला 5 जण भाऊ आम्ही एकत्रित कार्यक्रम करता आणि त्या निमित्तानं आंबील, वरण, भात इथं शेतामध्ये बनवता. भाकरी बिकरी घरून आणून 5 जण भाऊ एकत्रित सण साजरा करतात. त्या निमित्तानं पाहुणे मित्र सगळे येऊन जेवणाचा स्वाद घेतात. नमस्कार सर. या ठिकाणी आमचे आदरणीय मार्गदर्शक आमचे आदरणीय जाधव सर आहेत. त्यांच्याकडून काहीतरी आपण माहिती घेऊ. सर, आपण दरवर्षी आमच्या शेतामध्ये येता, आपल्याला काय अनुभव येतो याच्यामधून? आमचे मित्र दरवर्षी तर मकर निमित्त आम्ही सर्व मित्रमंडळी पाहुणे यांना बोलून मकर संक्रांत मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे मेनू आम्हाला खाऊ घालतात आणि शेवटी सर्व मित्रमंडळात तिळगुळ देऊन गोडगोड बोळा असा मंत्र देतात. सर, अजून काय आपण यामध्ये या उपक्रमामध्ये अजून काय सांगू शकता? इतर लोकांशी जनतेशी काय आपण सांगू शकता यामध्ये? या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी व प्रेमाची एक भावना निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. तसेच ऋतूप्रमाणे जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सण साजरे केले जातात त्याचा एक मूळ भाग म्हणून ते या ठिकाणी हा सण साजरे करतात. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी अजून आमच्या इथले गुरुवर्य आदरणीय अरुण महाराज आलेले आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. माझं नाव अरुण शिवराज मठपती. या हत्ती परिवारासोबत आमचे 3 पिढीपासून संबंध आहेत. त्यांचे आजोबासुद्धा आमच्या घरचे सर्व बघत गेले. तर जे विधी आहेत ते आमच्या हातानंच करून घेत, आमच्या आजोबाच्या हातानं. पण मुलंसुद्धा घेतात आणि सगळे आतापर्यंत 3 पिढीपासून आम्ही एकत्रच राहतात. आणि जे पारंपरिक सण आहेत ते आम्हाला घेतल्याशिवाय विधी करत नाहीत. कोणती बी विधी, कोणते समजा हे मकर संक्रांतीच्या गावात फक्त ह्यांनीच केली मोठी सर्वात. कारण का दरवर्षी यांची 250-300 लोक जेवतात जेवण्यासाठी. आणि ह्या निमित्तानं आम्ही त्याच्या काकाला विचारल्या, उमगत अंगुशी हत्ती, त्यांना विचारलं एवढे काय करायचं करतात लोक बारीक करायचं.
तर त्याचं एक असं म्हणणं आहे की बाबा परंपरा हे चालू ठेवा. या निमित्तानं सर्वांची भेट होते. पहिले की येतात, सगळ्याचे संबंध येतात, सर्व लोक आजूबाजूचे जेवण करतात, समाधान राहते. आणि जे पहिले पारंपरिक होती जे खळे ते आंबील वगैरे म्हणतात ना पहिलेचे, ते आंबील ह्या निमित्तानं होते. आणि सर्वात अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदान महत्त्व देतात यावरचे. सर्वात यांनी आत्तापर्यंत 3 वेळेस गावाला पूर्ण जेवण दिले. त्यांच्या आजोबाच्या नावात तिपोजा पाहते यांच्या नावाने आतापर्यंत 3 वेळेस पूर्ण गावाला जेवण दिले. त्यांच्या अन्नदानाची ही परंपराच आहे. म्हणजे हे 3 पिढ्यापासून चालत आलेली. आता आम्ही आता 3ऱ्या पिढीतले आम्ही, पण आमच्या घरात म्हणजे समजा 3 पिढ्यापासून हे अन्नदानाचा उपक्रम चालूच राहतो. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हे कार्यक्रम आम्ही म्हणजे घेत दरवर्षी. अजून काय आपण हत्ती सरच्या म्हणजे आमच्या काकाच्या बद्दल काय सांगू शकता? उमागुरुजी आणि त्याचे काका आहेत, सर्वांना घेऊन चालतात. सर्वांना आतापर्यंत याच्या घरामध्ये 5-6 जण भाऊ आहेत. आतापर्यंत कधी असं म्हणजे आज जबरदस्ती केलं नाही. तर आता आम्हाला सुद्धा काही द्यायचं असेल तर एकत्र देतात. बोलोदरी पदार्थ आणखी चालू आहे. या ठिकाणी अजून त्याचबरोबर आमचे मठपती शिवकुमार महाराज आहेत, त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया. दरवर्षीप्रमाणे इंग्रजी वर्षाच्या शेवटच्या आणि इंग्रजी महिन्यातील पहिला सण हा हिंदू संस्कृतीप्रमाणे मकर संक्रांतीचा. या निमित्ताने सर्व मित्रपरिवारासोबत व आपल्या सगळे सोयऱ्यासोबत या तिपाजी आप्पा श्रीमान हत्ती परिवारातर्फे हा सर्व कार्यक्रम राबवला जातो. या धावपळीच्या युगात सर्वांकडून हा कार्यक्रमाची अपेक्षा ठेवत जी परंपरा चाललेली आहे ते हत्ती परिवार राबवत आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही दरवर्षीही येतो आणि यावर्षीही आलो. त्यामुळे ते आम्हाला बोलवतात. सर्वांना जे कोणी आजूबाजूचे मित्रपरिवार, सर्व गावकरी या सर्वांना आमंत्रित असतात. त्या आम्ही येतो व दरवर्षी या वनभोजनाचा आस्वाद घेतो. त्या निमित्ताने सर्वांच्या भेटीगाठी हे सर्व होतात, चर्चा होते व हा उपक्रम दरवर्षी हत्ती परिवाराकडून राबवला जातो. या निमित्ताने सर्वांच्या भेटी होतात. यामुळे आपण या नवीन सणाला, इंग्रजी वर्षाच्या नवीन सणाला, पहिल्या सणाला मी मकर संक्रांतीच्या या हत्ती परिवाराला, सर्व परिवाराला शुभेच्छा देतो. ठीक आहे. शिवानंदजी हैबतपुरे सर यांनी या आपल्या कार्यक्रमासाठी वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती लाभली. त्यांचं काय म्हणजे काय विचार आहे ते आपण त्यांच्या तोंडून बोला. नाही, मुळात मकर संक्रमण हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा होतो, पण कृषी व्यवस्थेशी, कृषी संस्कृतीशी याची सांगड घालून खास करून नांदेड भागामध्ये आज हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. आज आम्ही प्रकाशजी हत्ते आणि उमाकांतजी हत्ते यांच्या शेतामध्ये कवठ्याला, बारूळ कवठा, बसव कवठा या ठिकाणी आलो आहोत आणि वनभोजनाचा खूप सुंदर असा आस्वाद, आंबील, भजी, निकन काय काय आणखीन खीर आहे, भाकर आहे, हिरवी भाजी, ठेचा, हिरवी भाजी, म्हणजे शेती संस्कृतीशी निगडीत असणारे सगळे घटक आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि सगळ्या मित्रांच्या उपस्थितीमध्ये आमचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ असणारे आमचे नेते शिवसामजी देशमुख कवठेकर साहेब यांच्याही उपस्थितीमध्ये निळकंठ पाटील ताकबीडकर आणि बसवेश्वरजी गुडपे, शिवलिंग भाऊ हत्ते आणि गणेशजी हत्ते, आम्ही सर्वांनी मिळून वनभोजनाचा आस्वाद खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी घेतला आहे. संक्रमणाच्या माध्यमातून एकच शुभेच्छा देतो, अंधाराकडून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे आणि मानसिक गुलामीतून स्वातंत्र्याकडे आपल्या सर्वांचं संक्रमण व्हावं ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. शरणू शरणार्थ. या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय मारुती अण्णा कामोले हे आलेले आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आपण याविषयी जाणून घेऊया. मित्र, या ठिकाणी मकर संक्रांतीचा सण या ठिकाणी घरोघरी मोठ्या उल्हासाने, उत्साहाने साजरा करतात. परंतु आमच्या हत्ती परिवाराचे जे शेतीमध्ये जे कार्यक्रम होते ते आमचे गुरुजी आणि आमचे मित्र शिवलिंगरावजी हत्ते, तसेच गणेशरावजी हत्ते, सर्व कुटुंब त्यांचं, कांतोआप्पा आहेत, बद्रीनाथ तर आपला सर्वाचा सहकार्य आहे, पूर्ण कार्यक्रमामध्ये जीवन झोकून देतात. तसेच आमचे गणेशराव या ठिकाणी कोटेश्वर मंदिराचा कार्यक्रम हो, श्री खंडोबा मंदिराचा कार्यक्रम हो, की श्री ज्ञानेश्वर मंदिराचा हो, या ठिकाणी
आपलं कर्तव्य महामंडळामध्ये त्यांना नोकरी असताना सुद्धा कर्तव्य बजावत यांनी सुट्टी घेऊन का होईना परंतु वेळातला वेळ काढून त्या ठिकाणी मुलाचं मार्गदर्शन करतात आणि जीवन झोकून देतात आणि आपलं जीवन जे आहे ते सर्वसामान्याच्या म्हणजे अडीअडचणीला धावून जातात. तसेच या ठिकाणी दरवर्षी कोणताही कार्यक्रम असो या ठिकाणी वनभोजन जे कार्यक्रम होते ते आमचे गुरुजी मकर संक्रांतीच्या निमित्तानं त्यांचे मित्र गुरुजीचे व गणेशराव हाते यांचे मित्र, शिवलिंग हाते यांचे मित्र, बद्रीनाथ हाते यांचे मित्र सर्वाला आमंत्रित करून या ठिकाणी सर्व बायलेकी सुद्धा मोठ्या आनंदाने या उत्सवाला येतात आणि उत्सव साजरा करतात. आमची परमेश्वराजवळ एवढी विनंती आहे की त्यांना या कार्यामध्ये देवाकडून म्हणजे अपेक्षा आहे की दरवर्षी कार्यक्रम असाच हो आणि सर्वांना या ठिकाणी बोलून वनभोजनाचा कार्यक्रम हो एवढीच विनंती करतो आणि थांबतो. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष भाऊ मोरोलावर हे पण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. ओम साईराम. आपण जो वनभोजनाचा कार्यक्रम केला भाऊ आज एकदम अप्रतिम. म्हणजे कसं आहे हे एक तुमचं एकत्र कुटुंब याबद्दल सांगायचं म्हणजे नाही का स्तुती जेवढी कमी करावं तेवढं कमीच आहे. आणि वनभोजनाचा जो कार्यक्रम आहे हे आता वरचेवर कमी होत चाललाय भाऊ. प्रत्येकाच्या घरोघर कसं आहे जेवणाचा कार्यक्रम वगैरे व्हायलाय आणि हे वनभोजन म्हणजे कसं आंबिलीचा भात, वरण, भाकर आणि सगळं रम्य वातावरणामध्ये सर्वत्र एकत्र कुटुंब जे करताना त्याबद्दल मला मनाभावातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुमची उत्तर म्हणजे अजून यामध्ये नवीन काय करता येईल आपल्याला. मी आता यावर्षी नवीन टेंटचे प्रोग्राम केल्या. पहिल्यांदा नव्हतं पण टेंटचं झाल्यामुळे कसं थोडं वातावरण वेगळं झालं आणि निसर्गरम्यामध्ये मला इतकं छान वाटलं की घरचं पेक्षा इथं मला छान वाटलं. त्याबद्दल तुमचं सर्व परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी आमचे काटकंबायतून आलेले गजानन हंपले आहेत. त्याचबरोबर आमचे भाचे. माझं नाव साई राजू भाजीपाले आहे. हे माझे मामाश्री आम्हाला दरवर्षी आवर्जून आमंत्रण देतात. मकर संक्रांती कार्यक्रमानिमित्त आम्हाला जसा वेळ भेटतो आम्ही तसा येतो, वनभोजनाचा आनंद घेतो. या ठिकाणी आमची भाची आलेली आहे मुंबई येथून. तिची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आमचे मामा दरवर्षी मकर संक्रांती निमित्त पूजा व वनभोजनाचं आयोजन करतात. त्यानिमित्त आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला आमंत्रण दिले जाते. पण ह्या वर्षी आम्ही आवर्जून या आमंत्रणाचा मान ठेवून इथे उपस्थित आहोत. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवते. अशा प्रकारे आमच्या शेतामध्ये खूप एकत्रितपणे कार्यक्रम साजरा केला जातो. सगळे भाऊ एकत्रित येऊन हा कार्यक्रम पार पाडतात. या निमित्ताने मी मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. या ठिकाणी आमची ताई आलेली आहे नांदेड येथून. माझी ताई अर्चना ताई लाकडे. तिची काय प्रतिक्रिया आपण पाहू. बोल. मी अर्चना जगन्नाथ लाकडे. हे माझं सासर पण आहे आणि माहेर पण आहे. गावातच माहेर आहे आणि हे आमचे बंधू आहेत. तरी हे आम्हाला दरवर्षी बोलवतात. मकर संक्रांतीच्या निमित्ताने खूप शेतामध्ये खूप जेवण छान असतं. आंबील वगैरे, हिरवी भाजी, असं 15, 20, 25 किंवा 100-150 माणसं असे सगळे एकत्र येऊन खूप छान प्रकारे जेवण करतात. वनभोजनाचा आस्वाद घ्यावा तेवढा कमी आहे. खूप म्हणजे आपण तर हॉटेलमध्ये 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये जाऊन खूप जेवण करतो. पण वनभोजन जेवणामागे सांस्कृतिक असे संस्कार जपलेले राहिलेले आहेत. ते आपणाला इथे पाहायला मिळते. त्याच्यामुळं ज्या लोकांना ही दूर आहेत ह्या जेवणापासून किंवा ह्या सणापासून त्यांना ही जेवण जेवल्यानंतर असं म्हणजे खूप अनुभवला जातो की खेड्यामध्ये जे काय सण साजरे करतात ते खूप छान असतात. आणि मला वाटतं की तुम्ही पण सगळ्यांनी असं गाव म्हणल्यानंतर एकदा तरी बाहेरगावी असलेल्या गावातील लोकांनी एकदा तरी गावाकडे यावं आणि हे वनभोजनाचा आस्वाद घ्यावा ही माझी एवढीच विनंती आहे. या ठिकाणी आमची आई आहे. आईचं काय भावना आहेत आपण या ठिकाणी मकर संक्रांती तिला काय वाटते काय नाही हे आपण आईला विचारू शकतो. आई बोलतो काय म्हणते. आम्ही सगळ्या बायलेकी बोलून घेऊन मोठा साजरा सण करता आम्ही.
शेतामध्ये जेवायला सगळ्याला बोलून घेतात, सोयरे धारे सगळे बोलून कार्यक्रम मोठा करतात जेवणाचा. कार्यक्रम आपल्या दरवर्षी होतो. दरवर्षी संक्रांतीला करतात. एकूण म्हणजे मिनिमम किती लोक जेवतात आपल्या इथं, तुला त्याचा काय अंदाज असा? अंदाज आहे मला कमी भरती 100-150 लोकांच्या वरी जाते. आणि जे आपला जो स्वयंपाक आहे ते तुम्ही म्हणजे आपण बाहेरून बनवतेस का म्हणजे तू स्वतः? आम्ही स्वतः घरी बनविता. काय काय राहते त्याच्यामध्ये? आंबील, खीर, हिरवी भाजी, हरभऱ्याची रोटी, हे सगळं बनवून आणता आम्ही घरी, स्वतः घरी बनविता. माणशी सगळे जण 50-60 रोट्या करतात. या ठिकाणी आमची मोठी ताई आलेली आहे, तिची काय भावना आहे आपण तिच्या तोंडून ऐकून घेऊ. मी आज खूप वर्षांनी या मकर संक्रांतीच्या सणाला इथे उपस्थित आहे. खूप छान वाटते. लग्न झाल्यापासून दुसरी वेळेस आहे मी इथे आहे, त्याच्यामुळे मला खूप भारी वाटते. या ठिकाणी आमचे काकी सहशिक्षिका यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. मी वनमाला उमाकांत हाते, जीप प्राशा नावंदी येथे कार्यरत आहे. आणि हा जानेवारी महिन्यातला मकर संक्रांत हा पहिलाच सण आहे. आणि हा सण आमच्या कुटुंबातर्फे साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. आणि या कार्यक्रम घेण्याचा एक उद्देश आहे, तो म्हणजे सर्वांच्या गाठीभेटी होतात. आणि हा मकर संक्रांतीचा सण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, अशा प्रकारची पूजा केली जाते आमच्या इथे. आणि हा सण साजरा केला जातो. आज आपल्या इथे संक्रांती निमित्त आमचे मार्गदर्शक शिवभक्तपरायण शिवानंदजी हांडरगुळे सर यांचं दापशेडकर यांचं उशिरा का होईना त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती लाभली. आणि त्यांनी शेती त्यांना आनंद घेता आला आहे, तोच आनंद घरी येऊन त्यांनी जेवणाचा आनंद घेतला आहे. तर आपण त्यांच्या तोंडातून ऐकू आज काय त्यांना अनुभव आलेला आहे. शरणू शरणार्थी. मी शिवानंद दापशेडकर. आज माझे परम मित्र गणेशजी हत्ते यांनी 2 दिवसापासून संपर्कात आहेत. आज मकर संक्रांती निमित्त वनभोजन आणि शेती जेवण करण्याचा अंबिलीचा कार्यक्रम होता. खरं तर मकर संक्रांत म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि आजपासून तिळातिळानं समोर वाढत जातो. आणि या मकर संक्रांतीची समाजाशी जडणघडण आणि समाजाशी जोडणी केलेली आहे. या निमित्तानं समाजातली समता, बंधुता, मानवता ही वाढत राहावी, समाज एकमेकाच्या प्रेमात राहावा, यासाठी असा उपक्रमशील प्रत्येक वेळी आमचे कार्यक्रम करणारे आणि उपक्रम करणारे माझे मित्र म्हणजे गणेश भाऊ हत्ते नेहमीच असे कार्यक्रम करतात. नेहमीच एकमेकाला प्रेमात गुरफटून ठेवतात. आणि या उपक्रमशील कार्यक्रमाला, खरं तर या वनभोजनाला आज दिवसभर मोठमोठे आकार आणि मोठी शरण मंडळी येऊन गेली, पण त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नाही. तरी सुद्धा आज या वेळेपर्यंत अगदी 7-8 वाजेपर्यंत सर्व यांनी माझी वाट बघून, तरी सुद्धा माझी वाट बघून मला या जेवणाचा, भोजनाचा आनंद दिला. अतिशय रुचकर आणि चविष्ट जेवण होतं. त्याही पेक्षा त्यांचं प्रेम चविष्ट आणि रुचकर आहे. हे प्रेम त्यांचं माझ्यावर, समाजावर असं सदोदित राहावं. आणि या हत्ते परिवाराला, आमच्या गणेश भाऊला त्यांच्या कार्यामध्ये अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी, ही त्यांच्या या मकर संक्रांतीच्या निमित्त शुभेच्छा देतो. आणि माझ्यावरही असंच प्रेम कायम राहावं ही मी अपेक्षा बाळगतो. शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी.